अशा प्रकारे भगवंत सुंदर सुंदर लीला करतात. हरे कृष्ण. आणि केल्यानंतर भगवंत अष्टसखी, ललिता देवी, विशाखा देवी, इंदुमती, चित्रलेखा ह्या सगळ्या गोपीसोबत लीला करीत असताना भगवंत आनंदमग्न व्हायचे आणि लीला केल्यानंतर सगळ्या गोपींना आनंद प्रदान करायचे. एक दिवस वृंदावनच्या वनामध्ये सगळे गोप सखा आले होते आणि सगळे गोप सखा आल्यानंतर त्यावेळेस तो कृष्ण, मधुमंगल हे सगळे जे गोप सखा आहेत ते कोणाकडे गेले? कृष्णाकडे गेले. म्हणले की राम राम महाभाव कृष्ण दुष्टम निर्वंतम येशाम मृच्छन्ति, की भगवंत आम्हाला आता भूक लागलेली, काहीतरी दे. काय? आम्हाला काहीतरी भूक लागली, काहीतरी खाऊ घाल. त्यावेळेस भगवंत म्हणतात इथे मोठा ब्राह्मणांचा यज्ञ चालू आहे आणि यज्ञ चालू असताना तुम्ही काय करा, त्या यज्ञामध्ये जा आणि त्या जे यज्ञातले ब्राह्मण आहेत त्यांना काय करा, तुम्ही थोडासा प्रसाद मागून घ्या, ते तुम्हाला निश्चित देतील. तर सगळे गोप जे गोपसखा असतात ते भगवानच्या आज्ञेनुसार सगळ्या ब्राह्मणांकडे जातात आणि ते ब्राह्मण कर्मकांडामध्ये एवढे लिप्त होते, यज्ञामध्ये आहुती टाकू दे, स्वाहा स्वाहा, तूप, नाना प्रकारचे व्यंजन अर्पित करत होते, मोठा यज्ञ चालवत होता. आणि जेव्हा गोपसखा जाऊन म्हटले की हे ब्राह्मण देतो की आम्हाला भूक लागले, थोडासा प्रसाद तुम्ही काहीतरी आम्हाला द्या, त्यावेळेस सगळे हे ब्राह्मणाने काय केलं, त्या गोपसखांकडे दुर्लक्ष केलं आणि खूप वेळ निघून गेल्यानंतर गोपसखांना वाटलं की ब्राह्मण आता आम्हाला दुर्लक्ष करतायत. तर ते पुन्हा आपल्या भगवंताकडे म्हणतात, भगवंता ब्राह्मणाने आम्हाला काहीच नाही दिलंय, तर आम्हाला भूक लागली. त्यावेळेस भगवंत म्हणतात की ज्या ब्राह्मणांच्या पत्न्या, विप्रपत्न्या जे ब्राह्मण आहेत त्यांच्या पत्नीकडे जा, त्यांच्या स्त्रियाकडे जा, तुम्हाला निश्चित ते काय करतील, तुम्हाला अन्नदान जे प्रसाद आहे ते वितरण करतील. पण सांगताना सांगा, इथं बाजूलाच वनामध्ये कृष्ण बलराम खेळत आहे, त्यांना भूक लागली, तुम्ही काहीतरी द्या. आणि जेव्हा असं म्हटलं त्यावेळेस हे सगळे गोपसखा त्या याच्याकडे जातात, ज्या ब्राह्मणच्या स्त्रियाकडे जातात आणि म्हणतात की हे ब्राह्मण स्त्रियांनो, इथे या वनाच्या बाजूमध्ये कृष्ण बलराम खेळत आहे, गायींना चारत आहेत, सकाळपासून त्यांना भूक लागली, त्यांना प्रसाद नाही भेटला, तुमच्याकडे जे काही प्रसाद असेल ते थोडंसं आम्हाला द्या. जेव्हा हे ऐकतात तेव्हा सगळ्या ज्या ब्राह्मण स्त्रिया असतात त्यांना अतिशय आनंद होतात की ज्या कृष्णाबद्दल आम्ही नाना प्रकारच्या लीला श्रवण केल्या, कीर्तन केल्या, आज आम्हाला भाग्य साक्षात भगवंताचं दर्शन करायला भेटणार. आणि त्या दर्शनापोटी जेवढं काही यज्ञामध्ये त्यांनी नाना प्रकारचे व्यंजन बनवले होते ते सगळे व्यंजन कुठं गेल्या, त्या भगवंताकडे आल्या आणि भगवंताला त्यांनी ते सगळं अर्पण केलं आणि म्हटलं की भगवंता आज आमच्या जीवनाचं जीवन सफल झालं, आमच्या डोळ्याने का पारणं फेटलं. काय पारणं फेटलं डोळ्याचं? की आज तुझं दर्शन होतंय. आणि केल्यानंतर तिथे म्हणतात की भगवंता असंच तुझं नाही का आमची मती नेहमी की तुझ्या चरणाशी राहू दे, तुझ्या रूपाशी राहू दे, ह्या जगामध्ये आम्हाला काहीच नको आहे, कारण ह्या जगामध्ये जे राहिलं ते आम्हाला केवळ दुःखच देत आहे. आणि मग प्रार्थना केल्यानंतर भगवंत त्यांच्या प्रार्थनेनं प्रसन्न होतात आणि म्हणतात की आता तुम्ही घरी जा. त्या विप्र स्त्रिया काय म्हटल्या की आता भगवंता तुझं दर्शन घेतलं, आम्ही सोडून आता पतीकडे जाणार नाहीत, पतीकडे गेलं तर आम्हाला ते स्वीकारणार पण नाहीत आणि आमची जाण्याची पण इच्छा नाही, आता आम्ही तुझ्यासोबत राहू. त्यावेळेस भगवंत एका स्त्रीचा धर्म काय असतं त्याचं वर्णन करतात की हे मातांनो, तुमचं अविरतपणे माझ्याप्रती प्रेम आहे, स्नेह आहे, तुमचं ध्येय मीच आहे, पण मला जास्त प्रसन्नता कधी वाटेल जेव्हा तुम्ही तुमचं गृह कार्य जर व्यवस्थित पार पाडलात, तुमच्या पतीची सेवा, तुमच्या पारिवारिक सेवा, तुमच्या मुलांची सेवा करतात, त्या सेवेवर माझी भक्ती करतात, तर मला प्राप्त करण्याचा साधा सोपा मार्ग आहे, तुम्हाला हे करण्याची वेगळी गरज नाही. म्हणून आपल्या स्त्रियांसाठी एक अपेक्षेचं आहे की तुम्ही गृह कार्य करीत असताना जे काही तुम्हाला परपंच करायचं आहे, कारण की जेव्हा पती भक्तीत लागतो त्याचा 50% आपल्या पत्नीला भेटते. अर्धांगिनी ह्या शब्दाचा अर्थ काय? पतीचा अर्ध भेटते. तर तुम्ही जरी संसारामध्ये लागलात आणि तुम्हाला भक्ती नाही करता आली याचा अर्थ करायचा असं नाही, पण जे काही करतात आणि पतीला भक्तीत लावलं त्याचा 50% तर तुम्हाला भेटणार आहे, पण तुम्हाला थोड्यामध्ये कन्सेशन दिले जाते. बघा सगळीकडे स्त्रियांना ऑफर असते कमी याच्यामध्ये, तसं भगवंताने पण इथे सांगितलंय की तुम्ही गृह कार्य करा पण माझं चिंतन करा, वैरागी जेवढा व्यक्ती आहे तेवढंच तुम्हाला ते फल त्याचं प्रदान होईल, तुम्हाला वेगळं करण्याची गरज नाही. असं वर्णन केल्यानंतर जेव्हा सगळ्या गोपसखे आपल्या ज्या ब्राह्मण स्त्रिया आहेत त्या वापस येतात आणि त्यांना कळतं की अरे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम जे विष्णू आहेत
ज्यांच्यासाठी आम्ही यज्ञ करीत होतो, एवढ्या स्वहा यज्ञात आहुती टाकत होतो, ते साक्षात भगवंत आमच्याकडे मागाय आले, पण आम्ही देऊ शकलो नाही. पण आमच्या पत्न्या किती भाग्यशाली आहेत की त्याने एका शब्दावर नाही का त्यांना प्रसाद वितरण केला. आमचं जीवन व्यर्थ आहे ते काय म्हणा, जग धिक जन्म धिक वृंद धिक वृतम धिक बहु ज्ञानम. आमचा जन्म धिक्कार आहे, त्या आमच्या ज्ञानाला धिक्कार आहे, आमच्या वृत्ताला धिक्कार आहे आणि आमच्या कुळाला धिक्कार आहे. आमचा ब्राह्मण जी यज्ञ करतो ते धिक्कार आहे. हे भगवान, तर आमच्या सगळ्या जीवनाला धिक्कार आहे, कारण आम्ही तुझी भक्ती सोडून नको त्या गोष्टीच्या मागे लागल्यामुळे आमचं सगळं जीवन काय धिक्कार आहे, धिक धिक धिक. आणि म्हणून हे अध्यक्षज आता काय कर, आम्हाला क्षमा कर. जे प्रेम तुम्ही तुझी कृपा आमच्या पत्न्यावर केली तीच कृपा आमच्यावर कर. आणि मग भगवंत तिथं आपलं स्मित हास्य करतात आणि म्हणतात, हे ब्राह्मणो, तुम्ही तुमचे नित्य कर्म करीत राहा आणि नेहमी माझ्या सेवेमध्ये माझ्या साधनेमध्ये संलग्न व्हा, माझ्या भक्ती सोडू नका. एवढा आशीर्वाद देऊन सगळ्या गोपी सगळ्या निघून जातात. आणि तिथं गोपी यांचा उद्धार केल्यानंतर भगवंत खूप प्रसन्न होतात. असं केल्यानंतर बराच वेळ भगवंत आणखीन छोट्या छोट्या सुंदर सुंदर लीला करू लागल्या आणि ब्रजवासींना आनंद देऊ लागल्या. देता असताना जेव्हा दीपोळीचा पहिला पावसाचा म्हणजे नोव्हेंबरचा दिवसाचा वेळ आला होता, म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर नोव्हेंबरच्या याच्यामध्ये एक दिवस नंदबाबा, उपेंद्र म्हणजे त्यांचे मोठे बंधू, यशोदामाई, रोहिणी माता, सगळे ब्रजवाशाने मोठमोठे व्यंजन अन्नकूट बनवलं होतं. म्हणजे भाताचे मोठमोठे ढीग मानले होते, डाळीचे मोठमोठे कुंड तयार केले होते, भाजीचे कुंड केले होते शाक्ताचे, त्याच्यानंतर रसगुल्ल्याचे मोठमोठे कुंड, गुलाबजाम, कचोरी, समोसे, असे नाना प्रकारचे कड राईस, असे भरपूर 56 भोग बनवले होते सगळ्या ब्रजवाशांना. सगळे भोग बनवल्यानंतर तिथे सगळ्या भोगावून त्या यज्ञ करू लागले इंद्राच्या प्रसन्नासाठी. तर भगवान कृष्ण विचारतात की हे पिताश्री, मी लहान आहे, विचार नाही पाहिजे वडिलांना, पण तरी विचारतो, तुम्ही हे सगळे आयोजन कशासाठी करतायत, आम्हाला त्याचं विश्लेषण करणार का तुम्ही? तर नंदबाबा आपल्या बघतात की माझा छोटासा कृष्ण मला विचारतोय, त्याचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे. ते म्हणतात की अरे, इंद्राच्या कृपेनं आपल्याला काय भेटतं आहे, वर्षा भेटते. वर्षामुळं काय होतं आहे, गवत येतं आणि त्या गवतामुळं आपल्या जेवढ्या गायी आहेत, गोधन आहे, त्याचं पोषण होतं, पालनपोषण होतं आहे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दरवर्षाप्रमाणे नाही का हे यज्ञाचं आयोजन करतो आणि ह्याप्रमाणे पण करतो. तर त्यावेळेस भगवंत विचारतात, कधीपासून करतात ही परंपरा तुम्ही? ते म्हणतात माहीत नाही, आपले पूर्वज जे करीत आले ते आम्ही पण करतोय. ह्या परंपरा चालू आहे, त्या परंपराचं उदारनिर्वाह करणं हे ग्रस्ताचं कर्तव्याचं पालन आहे आणि ते केलंच पाहिजे असं नंदबाबा सांगतात. म्हणून परंपरा करताना भगवंत परंपरेचं कसं खंडन करतात. आणि परंपराचं मी उदाहरण काय दिले त्या दिवशी, एक ब्राह्मण त्याने यज्ञाचं आयोजन केलं आणि यज्ञाचं आयोजन केल्यानंतर बाजूला काळी मांजर, एक टोपलं आणि त्याच्या वरवंटा आणायला ठेवला होता. आणि मग त्या ब्राह्मणाच्या पोत्रानं पाहिलं की जिथे यज्ञ होतात तर काळी मांजर, वरवंटा आणि घमिलं ठेवलं पाहिजे. तशा परंपरा चालू होतात. आपल्या घरामध्ये कोण काय करतं त्याला काहीच पुरावा नसतो, चालू आहे, बस चालतंय पण त्या परंपरेचं खंडन इथं भगवान कृष्ण करतायत. आणि मग केल्यानंतर म्हणतात की भगवंत पिताश्री काहीतरी त्याला पुरावा असला, म्हणजे नाही हे माझ्या वडिलांनी केले, ते तुला सांगतोय, ते पण तू कर. तर मग का बरं करायचं? ते म्हणतात की देवतांची आपल्या कृपा झाली पाहिजे, देवतार जर नाही केलं तर आपलं काय देणार? त्यावेळेस भगवंत खूप सुंदर म्हणतात, कर्मन जायते जंतु कर्मन प्रलयते सुख दुःखम भयम सेमम कर्मण्य विप्रपदते. भगवंत म्हणाले, अहो बाबा, कोणताही जीव कर्माच्या प्रभावाने जन्मास येतो. हा श्लोक खूप महत्त्वाचा, सगळ्यांनी केअरफुली ऐका, ध्यानपूर्वक ऐका, अलर्ट होऊन थोडा ऐका. भगवंत काय सांगतात नंदबाबाला, कर्मन जायते जंतु कर्मण्य प्रलीयते सुख दुःखम भयम सेमम कर्मण्य भिपत्ते. म्हणजे भगवान म्हणाले की अहो बाबा, कोणताही जीव कर्माच्या प्रभावाने जन्मास येतो आणि कर्माच्या प्रभावाने त्याचा मृत्यू होतो आणि त्या कर्माच्या प्रभावाने त्याचा नाश होतो आणि त्या कर्माचे फळं त्याला सुख दुःख सुरक्षा भय हे सगळं त्याला प्राप्त होते. म्हणजे भगवंत आपल्या मनातले जे प्रश्न चालू आहेत ना की आपल्याला असं का झालेलं आहे, भगवंत त्याचं उत्तर इथे देतात. म्हणून ह्या अध्याय पहिला श्लोक तुम्हाला वाचू शकतात. कर्मने जाय ते जंतू, कर्मामुळे तो जन्माला येतो. कर्मने जाय ते प्रलय येतो, तो मृत्यू पावतो. कर्म ते सुख दुःखम भयम क्षेम कर्मण्य भी प्रपदते, कर्मामुळे सुख दुःख
त्याच्यानंतर भय, शेम आणि मृत्यू हे सगळं असतंय. म्हणून नीतिशास्त्र इथं सांगतंय की मनुष्याच्या जीवनात जेव्हा जन्म घेतो त्याच्या 5 गोष्टी येतात आणि त्या फिक्स असतात. त्याला आम्ही चेंज करू शकत नाही. जन्म कोणाच्या घरात घेणार, कधी घेणार हे कर्मानं ठरलेलं असतं. तुम्ही चॉईस नाही करू शकत. हेच आई वडील पाहिजे, हेच रूप पाहिजे, हे रंग पाहिजे, हे गुण पाहिजे, हे तुमच्या हातात आहे का? नाही. तर पूर्व कर्मामुळे त्याचा जन्म असतो. दुसरं ऐश्वर्य, धनसंपत्ती हे पूर्व कर्मानुसार भेटते, ह्या जन्मात नाही. तिसरा गुण सांगतात यश, बल हे पण मागच्या कर्मामुळेच असतं. आणि मृत्यू हा पण फिक्स असतो. जसं तुम्ही मेडिसिन्स घेतात, औषध घेतात, मॅन्युफॅक्चर डेट असते, त्याचबरोबर एक्सपायरी डेट पण असते, त्याच्यावर असते ना. तसंच मनुष्य जेव्हा जन्माला येतो त्याची मॅन्युफॅक्चर आहे आणि मॅन्युफॅक्चरबरोबर एक्सपायरी पण असते. तसं भगवंत म्हणतात की कर्मानुसार सगळं निश्चित आहे. म्हणून बाबा तुम्ही इथे स्वतःचं काही करू नका, कर्मानं सगळं काय होतं आणि कर्मामुळं देव देतात. उदाहरण देतात आचार्य याच्यामध्ये, जर तुमच्या बँकेत पैसे नसेल आणि तुम्ही जाऊन म्हणता साहेब पैसे द्या, तर नाही देणार. पण पैसे जर असेल तर बँकेतला त्या व्यक्ती जो कोण मॅनेजर असतो, कॅशियर असतो, तो पैसे देऊ शकेल. तसंच भगवंत म्हणतात की बाबा तुमचं जर पुण्य असेल देवतांकडे, तर देवता काय करतात, पुण्याच्या बळावर तुम्हाला सगळं देतात, स्वतःहून काही देत नाही. ते पुन्हा बँकेत पैसा असेल तर देईन ना, ते स्वतःहून काही देणार नाही. तर त्यामुळे ते म्हणतात की जे काही भेटते ते कर्मानुसार भेटते, तुम्ही स्वतःला इथं जास्त करू नका. म्हणून जेव्हा आपल्या जीवनात दुःख येतात ना, संकट समस्या येतात, तेव्हा समजायचं आपलं पाप कमी होत चाललेलं आहे आणि जीवन आपलं आनंदानं चाललेलं आहे, मजेशीर चाललेलं आहे, तेव्हा समजायचं पुण्य संपत चाललेलं आहे. कळालं तुम्हाला काय? जेव्हा संकट समस्या खूप येत चालले, संघर्ष होत चाललेला आहे, समजायचं पाप नष्ट होत चाललेलं आहे. आणि जेव्हा आनंद मजेशीर जीवन चाललं आहे, सुखानं चाललं आहे, तेव्हा समजायचं पुण्य कमी होत चाललेलं आहे. भगवंत इथं म्हणतात हे पाप पुण्याचे फळ येतं, सुख दुःख, जय पराजय, मान अपमान हे होत राहते, कर्मली येते. म्हणून भगवंत तिथे आणखी कर्ममीमांसाचे न्याय सांगतात की म्हणतात सर्वचे कर्माचे फळ प्रदान करणारा हा परमेश्वर जरी असला, पण तो जीवनमात्राच्या कर्म आचरणामुळे, कर्माच्या फळामुळे त्याला तो देऊ शकतो. भगवंत स्वतः काही देत नाहीत, प्रकृती आणि तुमच्या इच्छा ह्या गोष्टीमुळे भेटते. त्यामुळे तुम्ही काय करा, प्रश्न येतोच कुठे यत्न करायचा, तुम्ही सगळं सोडा. आणि मग नंदबाबा प्रश्न करतात की जर नाही केलं तर इंद्र कोपित होईल. ते म्हणले त्याची काळजी करू नका. मग आता करायचं काय, सगळ्या मोठमोठ्या पदार्थ बनवले. ते म्हटले की जो पर्वत तुमच्या गायींचं रक्षण करतो, त्यांना चारा देतो, त्यांना तुम्ही ते अर्पण करा. आणि मग नंदबाबा आणि कृष्णावर एवढा विश्वास ठेवला आहे आणि विश्वास ठेवल्यानंतर ते मला देवदेवतेची उपासना करू नका. तर भगवंत आपल्याला काय शिक्षा देतात की भगवंत देवदेवताच्या उपासनेचं खंडन करताय. तिथे जरी आपण एवढी भागवत कथा ऐकली आणि देवदेवतेच्या उपासनामध्ये लागलं तर आपल्यासारखे दुर्भाग्यशाली दुसरं कोणीच नाही आहे. भागवत कथा ऐकल्यानंतर तुम्ही भगवान कृष्ण, रामचंद्र, विठ्ठल किंवा मधुसूदन, गोपाल या कोणत्याही अवताराच्या प्रती भक्ती लागले, ह्या भागवत कथेत सफलता. नाही तर पुन्हा कर्मकांडामध्ये लिप्त झाले, वृत्तकैवाल्यामध्ये लागले भक्ती सोडून, तर त्या आहे तेच आहे, ये रे माझ्या मागल्या असंच. हां, ह्या जगामध्ये तसा नियम आहे. आणि मग भगवंत गोवर्धन पूजामध्ये ते अन्न अर्पण करतात आणि अन्न अर्पण केल्यानंतर ते गोवर्धन जे साक्षात भगवान कृष्ण प्रगट होतात आणि ते सगळे पदार्थ ग्रहण करतात. राईस खातात, डाळ रास खातात, त्याच्यानंतर नाही का सांबर खातात, भाजी, पोळी, पुडी, कचोरी, श्रीखंड, गुलाबजाम, संदेश, नाना प्रकारचे व्यंजनचं नाही का काय खात राहतात म्हणतात आणि ओर मला आणखीन द्या. सगळं ब्रजवासीने विचार केला, जेवढं होतं तेवढं अर्पण केलंय, आता कृष्ण करायचं काय. आज बी तुम्ही जेव्हा गोवर्धनची परिक्रमा करता, तिथं गाव एक अनिवोर नावाचं गाव आहे. तुम्ही गेले का, कोणी गोवर्धन परिक्रमाला केली का? किती लोकांनी केली, हात वरती करा. बस जाऊन या माऊल्यानो, आपल्या जीवनाचा काही भरोसा नाही. या काढा, प्लॅनिंग करा. तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर मी येईन तुमच्यासोबत, काळजी करू नका. अजून काय पाहिजे? झोपायला जागा द्या, 3 टाइम प्रसाद द्या, बाकी काही नकोय मला. या चला का कधीतरी वेळ काढा भगवंताचा, प्रार्थना करा. वृंदावन 10 महिना जीवनाचं साफल्य होते. जो कोणी एकदा जातो ना त्याला सारखं जावं वाटते. जाऊन या, वृंदावनचं खूप महिमा आहे बोलण्यात. तर भगवंत
जेव्हा ते आणीवर म्हणतात आणखीन द्या आणखीन द्या आणखीन द्या, तर सगळे ब्रजवासी चिंताग्रस्त झाले. म्हणजे कृष्ण करायचं काय, गोवर्धन पर्वत खूप मागतोय. त्यावेळेस भगवंत म्हणतात एक काम करा, तुळशी पत्र घ्या आणि गोवर्धनीच्या मुखावर ठेवा. आणि जसं तुळशी पत्र भगवंताच्या मुखावर ठेवलं तर भगवंत काय झाले, संतुष्ट झाले. ढेकर दिला त्याने, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोवर्धन पर्वत की जय. आणि जेव्हा तुळशी पत्र स्वीकार केलं तर गोवर्धन पर्वत संतुष्ट झाला. भगवंत गोवर्धन गिरधारी प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी जेवढा प्रसाद स्वीकारलेला होता तेवढाच प्रसाद आपला ब्रजवासींना दिला. आणि दिल्यानंतर ब्रजवासीने काय केलं, त्या उत्सवामध्ये सगळ्यांना तो प्रसाद, जेवढे कोणी लोक आले त्याचा घर गरीब श्रीमंत चांडाळ कुत्रे मांजर सगळ्या जीव जनतेना प्रसाद वाटला. आणि त्या प्रसाद खाऊन संतुष्ट झाले. जेव्हा इंद्राला कळलं की माझी पूजा सोडून ह्या एका पर्वताची केलेली आहे आणि कोण्या एका बालकाच्या सांगण्यावरून केलेली आहे, आणि लगेच क्रोधिष्ट होतो. आणि भगवंताला काय म्हणतो, वाचलम बालिसम स्तब्धम मंदम पंडित महिमा मानिना कृष्णा मर्त अपश्रितम गोपीम चकम प्रिया. अरे हा बालिस आहे, बडबडी आहे, वाच्याळ आहे, बडबडी आहे. त्या बालिस आहे, बालिस बुद्धीचा आहे. त्याच्यानंतर स्तब्ध माने ना, पंडित, स्वतःला पंडित मानतो, हुशार मानतो. आणि हे सगळे ब्रजवासी त्याचं ऐकलं आणि ह्या साधारण बालकाचं ऐकलं. आणि श्रीधर स्वामी याचा अर्थ खूप सुंदर सुंदर वर्णन करतात. आपल्याकडे वेळ नाही त्याचं खूप विश्लेषण करण्याचं, वेळेचा अभावी मी कथा नाही का थोड्याशा जोरात घेतो, कारण की अजून 1 तास राहिला माझ्याकडे, 1 सव्वा तास. पण आताशी कधी माझे 18वा अध्याय चालू आहे आणि 90 अध्याय कंप्लीट करायचे आहेत. आणि 2 स्कंद, 11वा आणि 12वा स्कंद. कथा फास्ट फॉरवर्ड करू का डिटेल्स घेऊ, माऊली काय वाटते? हां अच्छा अच्छा असं घ्या. हां तुमची इच्छा असेल तर घेतो. तर जेव्हा आपलं इंद्राला राग येतो आणि म्हणतो की आपल्या सैनिकाला म्हणतो, संवर्तक बादलांना म्हणतो, आताची आता जा आणि काय करा, वृंदावनला पाण्यामध्ये बुडवून टाका. आणि इंद्राच्या आज्ञाशावरून नाही का संवर्तक बादल येतात, मोठा गडगडाट आवाज होतो, विजा चमकत. आणि विजा चमकल्यानंतर जर वातावरण पाहिलं तर ते मोठमोठे खांब असतात, त्या खांबाप्रमाणे त्या धारा वाहू लागल्या. आणि धारा वाहत असतानंतर सगळं वृंदावन पाण्यानं बुडून टाकलं. सगळे ब्रजवासी गायी घाबरून गेल्या. काय करायचं आता, एवढं मोठं संकट आलेलं आहे, इंद्र आपल्या कोपीत झालेलं आहे, आता करायचं काय? तेव्हा सगळे ब्रजवासी जातात, कृष्ण कृष्ण महाभागा त्वयानाथा गोकुल प्रभू तत्मर्हसी देवाना कुपित भक्तवत्सल. भगवंता तुम्ही भक्तवत्सल आहात, कृष्ण कृष्ण महाभागा तो नाथ, तुमच्याशिवाय नाथ कोणी नाही या संसारामध्ये. गोकुलम प्रभू, तुम्ही गोकुळाचे स्वामी आहात, तुम्ही आमचं रक्षण करा, तुम्हाला नाही का आम्ही शरण आलेलो आहेत गोष्ट. आणि दुसरं परिग्रह आमचा स्वीकार करा भगवंता. आणि मग भगवंत म्हणतात की अरे घाबरू नका, तुम्ही सगळेजण गोवर्धन पर्वतच्या शेजारी या. आणि भगवंत काय करतात, एक डावं करंगळीनं काय करतात, गोवर्धनला थोडंसं उचकतात. आणि उचकल्यानंतर सगळ्या सेन्सिटिव्ह पार्ट आपल्या याच्यातला बॉडीतला, आणि भगवंत त्या गोवर्धन पर्वताला धारण करतात. आणि गोवर्धनाला धारण केल्यानंतर सगळेजण ब्रजवाशांना म्हणतात, तुम्ही आतमध्ये गायी वासरांना बछड्यांना सगळे जे काही ब्रजवासी त्यांना घेऊन या तुम्ही. आणि ते घेऊन येतात. आल्यानंतर त्या ब्रजवाशांना हे चिंता नाही करत की भगवंत तू अशा बोटावर धरतो का, त्याची पाडणार तर नाही ना. किती विश्वास आहे त्यांचा भगवंताच्या प्रती, या तुम्ही, भगवंत आमचं रक्षण करतील. आणि मग सगळे गेल्यानंतर भगवंत काय करतात, इथं पिक्चरमध्ये भगवंत गोवर्धन पर्वत धारण केलं. का बरं भगवंतानं गोवर्धन पर्वत धारण केला? तर भगवंताचे 2 कारण सांगतात. पहिलं कारण सांगतात की भगवंत भक्ताचं कसं रक्षण करतात, त्या रक्षणासाठी भगवंत काही पण करू शकतात. आणि दुसरं कारण आचार्य लिहितात की सगळ्या गोप सखांना वाटायचं, गायींना वाटायचं की कधी आम्ही भगवंताचं एकटक दर्शन पाहू शकेल, ते कधी असा दिवस येईल की आम्ही 24 तास या नेत्राने भगवंताचं रूप पाहू आम्ही, ते दिवस कधी येतील, ती आतुरता असायची. आणि मग भगवंतानं पाहिले की जे भक्त माझी लालसा करता, माझ्या रूपाचं, माझ्या दर्शनाचं, माझ्या नामाचं, माझ्या गुणाचं, माझ्या लीलाचं स्मरण करण्यासाठी एवढे तळमळ असतात, आज ती संधी मी माझ्या गोपसखांना, माझ्या ब्रजवाशांना देणार, म्हणून भगवंतानं गोवर्धन धारण केला. 2 कारण कोणते? एक भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुसरं भक्तांना आनंद प्रदान करण्यासाठी आले. आणि जसं गोवर्धन धारण केल्यानंतर सगळेजण गोपसखा
बाजूला होते आणि मधुमंगल म्हटला, या कृष्णात काय ताकद आहे, रोज कस्ती करताना मी याला हरवतो आणि मी जर याच्या खांद्यावर बसला हा वाकून बसतो आणि हे गोवर्धन धारण केलं ते माझ्या ब्राह्मण शक्तीमुळं नाही का हे शक्य झालं. तो मधुमंगल आपलं तो कृष्ण म्हणतो बरोबर आहे बरोबर आहे. भगवंत म्हणा ठीक आहे का थोडं घेऊ का खाली, हां थोडं घेऊ खाली. तर तेवढं थोडे खाली घेतात तर काही गोप सका म्हणतात नाही नाही काठ्या लावा, कृष्णाला जड होत चाललेले, काठ्या लावा काठ्या लावा. तर काही काठ्या लावायला लागले आणि काठ्या लावताच भगवंत काय करायचे थोडी चेष्टा करायचे खालीवरती हां. आणि भगवंताला कसं थर्माकोल धरल्यानंतर काही वाटत नाही मनुष्याला, तसं आज बी 22 किलोमीटरचा गोवर्धन परिक्रमा आहे, 22 किलोमीटर आहे. तर 22 किलोमीटरचा गोवर्धनला धारण केल्यानंतर भगवंत सायमेंटिसली 5 रसाचं आचरण करीत होते. कोणते 5 रस? की भगवंताची गोप सखा त्यांच्याशी चेष्टा करीत होते. काय चेष्टा करीत होते? अरे आमच्या शक्तीमुळं हा धारण करतोय, याला काही ताकद नाही. आणि दुसरं ही सगळी ताकद आहे ती ब्राह्मणांची आहे. ते म्हणजे बाकीचे मित्र म्हणजे गप रे ब्राह्मण तू गप बडबड करतो, आम्ही काठ्या लावलं म्हणून गोवर्धन धारण करू शकला असता. त्यामुळं नाही तर कृष्णात आहे काय, रोज मी याच्या रनिंगमध्ये नाही की याला हरवतो, कुस्तीमध्ये हरवतो, मी काठी लावली म्हणून झाले. तिसरा गोप सको म्हणतो नाही 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 असं नाही झालेलं आहे. कशामुळे झाले? की भगवंताची हरीची कृपा म्हणून हा उचलू शकला, नाही याच्यात काय ताकद आहे. तर यशोदा म्हणले तुम्ही तुमची बडबड कमी करा, माझ्या कृष्णाला भूक लागली असेल. तर त्यावेळेस भगवंतासाठी तिनं नाना प्रकारचे व्यंजन असायचे की माझा कृष्ण थकला असेल, याला कोणतरी मदत करा. पण भगवंत नाही, भगवंत म्हणले हरकत नाही. पण यशोदामाईचं एवढं प्रेम असायचं की माझा कृष्ण भुकी राहिलेला आहे, त्याला नाही हळूच काहीतरी प्रसाद खाऊ घालायचा. आणि प्रसाद खाऊ घालीत असताना रोहिणी, नंद बाबा सगळे गोप सखा असायचे, जे वरिष्ठ होते वात्सल्य रसाचे, ते चिंता करायचे की गोवर्धन धारण केलेलं आहे. ज्या त्याच्या समन्वया त्या राधाराणी होत्या, ललिता देवी, विशाखा देवी, त्या तीर्थ नजरेनं भगवंताला पाहायचे आणि भगवंत तीर्थ नजरेनं नाही का राधाराणीला बघायचे. ललिता देवी, विशाखा देवी, कारण ललिता देवी ना का अतिशय खोडकर असायची आणि कृष्ण जास्त घाबरायचे ते ललिता देवी, विशाखा देवीला. आणि ज्या अरेंजमेंट करायची लीला राधाराणीच्या मेन 2 ललित आपल्या मंदिरात येतात तुम्ही, तर राधाराणीच्या सगळ्या लीलामध्ये मदत करणार ललिता, विशाखा. आणि भगवंत घाबरताय दोघीला, कारण ह्या कधी भडकत नाही भरून आणि हुशार आहे त्या. तर त्यावेळेस त्या सायमेंटली भगवंत तिरप्या नजरेनं नाही का यशोदामाईकडे बघतायत, तिरप्या नजरेनं राधाराणीकडे पण बघतायत आणि भगवंत बासुरी पण वाजवत आहेत. भगवंत किती किती रसाचं आस्वादन करताय, वात्सल्य रसाचा, साख्य रसाचा, माधुर्य रसाचा आणि दास्य रसाचा पण घेऊन आल्या. ज्या गायी होत्या त्या विचार करू लागले कृष्ण आम्हाला यायचे वनामध्ये तर आम्हाला दर्शन घेत नव्हतं, पण आज आम्ही एकटक भगवंताचं दर्शन घेऊ शकेल. आणि सगळे ब्रजवासी एवढं गुणगान करायचे आणि वरतून मुसळधार पाऊस होता. हे जगाचं त्यांना कोणतंही भान नव्हतं, कोणतीही भौतिक स्तरावर ते अजिबात नव्हते, केवळ आध्यात्मिक स्तरावर होते. सगळ्यांनी एकदा म्हणा हरी 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 हरी, डुलक्या मारू नका, हरी 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 हरी, झोपा काढू नका, हरी 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 हरी. तर अशा वेळेस गोवर्धन नाही का धारण केला आणि केल्यानंतर भगवंत 7 दिवस 7 रात्र भक्तांना आदान प्रदान केला. ज्या ज्या रसामध्ये जो जो भक्त होता त्यासोबत भगवंत लीला करू लागले. आणि 7 दिवस संवर्तक बादल एवढा महाप्रलयानं गेलं तर सगळं गोकुळ पाण्यात बुडून गेलं होतं. पण भगवंताच्या कृपेनं नाही का त्या महाप्रलयातून काही नाही. 7 दिवस एवढा वर्षा केल्यानंतर इंद्र नाही का अचंबित होतो, हे कोणी साधारण बालक नाही तर साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि धावून येतात आणि धावून येताना बघतात की माझ्याकडून खूप मोठा अपराध झालेला आहे. तर भगवंताकडे गेलं तर भगवंत मला पाहणार नाही, तर काय करतात इंद्रदेव, सुरभी गाय असते त्यांची आणि सुरभी गायीला पुढे करतात. कारण जेव्हा सुरभी भगवंत बघतील, भगवंताला वाईट ह्या गोष्टीच वाटलं की सगळे असुर मला डायरेक्ट मला मारायचे, पण इंद्र मला डायरेक्ट न मारता माझ्या भक्तांना मारू लागला, म्हणून भगवंताला वाईट वाटू लागलं. कारण की जेवढे जेवढे असुर होते ते माझ्यावर आक्रमण करायचे, पण इंद्र माझ्या भक्तावर आक्रमण करतो म्हणून सगळ्यात जास्त क्रोधिष्ट कोण झालं होतं? भगवंत इंद्रावर झाले होते. आणि मग त्याला दंड देण्यासाठी भगवंत योजना करीत होते. करीत असताना सुरभी गायीला पुढे केलं. का बरं सुरभी गायीला पुढे केलं? कारण जेव्हा भगवंत बघतील सुरभी गायीला तर त्यांचा राग शांत होईल. आणि मग सुरभी गायी जसं पुढे केलं तर भगवंताचा जेवढा राग होता, हाय टेम्पो होता, तो एकदम खाली झाला. आणि झाल्यानंतर ती सुरभी गाय भगवंताला प्रार्थना करू लागली
की भगवंत तुम्ही दया करुणाचे सागर आहात. जे बद्धजीव तुमच्याप्रती अपराध करतो, द्वेष करतो, तरी तुम्ही क्षमा करता, कारण तुमच्यामध्ये समान दृष्टी आहे, समक्ष भाव आहे. तुम्ही कोणी आपला परक कधीच तुमच्या नजरेत नसतो. हे जे तुम्ही करतात ते भक्तांना आनंद प्रदान करण्यासाठी, लीलाचं आस्वादन करण्यासाठी हे सगळं करतात. आणि मग हे सगळं झाल्यानंतर पूर्वी जेव्हा सुरभी काही प्रार्थना केलं, इंद्र करतो, आणि इंद्र प्रार्थना केल्यानंतर भगवंता माझ्यामध्ये मत झाला होता, अहंकार झाला होता, आणि अहंकारा पदामुळे मला वाटतंय की ह्या जगातला जे काही भोग असेल, पूजा लाभ आहे, प्रतिष्ठा आहे, ती मला भेटावं. पण तुम्हाला तुमच्या भक्तांमध्ये कोणी अभिमान गर्व झाला हे तुम्हाला आवडत नाही. पण तुम्ही माझा अभिमान गर्व करण्यासाठी ही लीला केली होती. म्हणून भगवंता माझ्याकडून जे काही चुका झाल्या त्याला तुम्ही क्षमा करा, माफ करा. आणि भगवंत गेल्यानंतर तिथं ऐरावत हातीने भगवंताचा अभिषेक करतात, आणि अभिषेक केल्यानंतर भगवंत पाहून न पाहिल्या सर्व दुर्लक्ष करून निघून जातात. अशा सुंदर लीला झाल्यानंतर भगवंत पुढे त्यांचं नामकरण होतंय. हे इथं पहिल्यांदा आतापर्यंत नामकरण नव्हतं ठेवलं, कारण की गोकुळामध्ये ते लपून बसलेले होते. तर नंदबाबाच्या दिवसा एक दिवस गर्गमुनी येतात, आणि हे वसुदेवाचे कोण असतात? पुरोहित असतात. गर्गमुनी आल्यानंतर नंदबाबाला भेटतात. तर त्यावेळेस नंदबाबा म्हणतात आमचं अहोभाग्य उजाळलेले. जे कोणी संन्यासी ब्रह्मचारी येतात तर ते स्वतःच्या स्वार्थासाठी न येता ते ग्रस्तांचा उद्धार करण्यासाठी येतात. तसं तुमचं आगमन हे कशासाठी झालेलं आहे? आमच्या उद्धारासाठी झालेले आहेत, आणि आमच्या ग्रस्ताचं कर्तव्य आहे की तुमची सेवा करणं. तर त्यावेळेस ते म्हणतात की माझ्या 2 मुलाचं तुम्ही नावं ठेवा. तर त्यावेळेस गर्गमुनी म्हणतात जर मी ते नाव ठेवलं तर कंस हा कपटी आहे, धूर्तवादी आहे, त्याला कळालं तर तो काय करेन? तुमच्या कृष्ण बळावर आक्रमण करेन. तर तुम्ही काय करा, आपण गोशाळेमध्ये जाऊन नाव ठेवू. मग पहिल्यांदा बलरामजीचं नाव ठेवतात. काय नाव ठेवतात की बालाना हा सगळं सर्वोत्कृष्ट असेल म्हणून याचं बलराम असेल. तो सगळ्या परिवाराला, जे यदू आहेत, अंधक आहे, वृष्णी आहेत, ह्या सगळ्या परिवाराला एकत्र ठेवण्याचं काम करतो म्हणून याचं नाव संकर्षण ठेवलं. आणि याच्यामध्ये जो रमण्य होतो, आनंद प्रदान करतो म्हणून याचं नाव राम ठेवतात. असे 3 नावकरण केल्यानंतर भगवंत नंतर कृष्णाचं नाव ठेवतात. कृष्णाचं नाव ठेवतात की हा 3 अवतारामध्ये श्वेत रक्त आणि निळवर्णी असल्यामुळं, ह्या जन्मामध्ये तो काय श्यामवर्णी असल्यामुळं कृष्ण नाव आहे. त्याच्यानंतर याला वासुदेवाचा पुत्र असल्यामुळं वासुदेव, याला देवकीनंदन, नाना प्रकारचे याचे नाव अगणित आहेत. याचे गुण, याचे रूप, याच्या लीला या गणित आहेत. ह्या भौतिक जगातून हे समोर, आणि हा साक्षात भगवंत आहेत म्हणून याच्याशी तुम्ही तसा व्यवहार करा. आणि मग केल्यानंतर इथे इंद्राच्या हे झाल्यानंतर एक दिवस त्यांचं नामकरण केलं, आणि नंतर एक दिवस एकादशीचं वृत्त होतं. एकादशीचं वृत्त झालं, द्वादशीला नंदबाबा नाही का यमुनेच्या डोहामध्ये स्नान करण्यासाठी गेले. आणि कारण की पहाटे गेल्यानंतर 3:30-4च्या दरम्यान ब्रह्ममुहूर्ताच्या पहिले स्नानाला गेल्यामुळे तिथले जे वरुण देवताचे शिपाई होते ते नंदबाबाला धरून घेऊन जातात वरुण लोकामध्ये. आणि वरुण लोकामध्ये धरून घेऊन गेल्यानंतर इकडे जे काही गोपसखा असतात ते हल्लाखोळ करतात की नंदबाबाला नाही का अदृश्य झाले, नंदबाबा अदृश्य झाले, आणि हे कृष्ण, हे बलराम वाचवा. तर जेव्हा कृष्ण बलराम येतात आणि पाण्यामध्ये प्रवेश करतात तर बघतात की हे वरुण देवाच्या शिपाईने केलेले. आणि जसं ते प्रवेश करतात वरुण देवाच्या नगरीमध्ये, त्यावेळेस वरुण देव तर उभारून राहून त्यांचा आदर सत्कार करतो. आणि ते म्हणतात की आज अहोभाग्य की आज तुमचं दर्शन आमच्या नगरीमध्ये होणं, तुमचे चरणकमल आमच्या नगरी लागलं, म्हणजे हे आमचं काहीतरी पुण्याचं फळ आहे. असं केल्यानंतर ते म्हणतात की तुमच्या वडिलांना तुम्ही घेऊन जा. मी त्याचं आणण्याचं एकमेव कारण असं आहे, काय कारण होतं की तुम्ही त्या कारणानं का असे ना माझ्या नगरीला तुम्ही भेट देता म्हणून तुमच्या वडिलांना केलं. आणि मग तिथं नंदबाबाचा सुटका होती. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता केल्यानंतर पुढे भगवंत आपल्या गोपसखोबत लीला करतात, रास आरंभ करतात. रासलीला 5 रास अध्यायाचे, रासलीलेचे 5 अध्याय आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोपींचं भगवंताच्या प्रती जे समर्पण भावना आहे, सेवा भाव आहे, हे पाहिला जातो. म्हणून जे शुद्ध आचार्य असतात, आपण एवढे ग्रस्त आहेत किंवा मी इथे बसलेले साधक आहेत, आपलं कोणताही स्तर नाही रासलीला ऐकण्यासाठी, आपला तेवढा स्तर नाही. जेव्हा तुम्ही शुद्ध अवस्थेत आणि तेव्हा रासलीला ऐकू शकतात. आणि मी स्वतः वैयक्तिक पात्र नाही रासलीला करण्यासाठी, म्हणून हे 5 अध्याय इथं स्किप केल्या जातात. पण एकच शिकायचं रासलीलेच्या याच्यातून की भगवंताकडे जायचं असेल तर भौतिक जगाच्या कोणत्याही दृष्टिकोनातून तुम्ही जाऊ शकत नाही. सगळं समर्पण असेल, गोपीसारखं प्रेम असेल, ज्या अवस्थेत असेल, जेव्हा ती भावना येत असेल तर तुम्हाला ती गोपीचं प्रेम कळेल.
नाही तर कळणार नाही, त्याला कामच भावनेनं बघतात. आणि मग रासलीला केल्यानंतर तिथे विरह व्याकुळ झाल्यानंतर गोपी भगवंताच्या शोधात होत्या. आणि त्याकरिता असताना कंचित तुलसी कल्याणी गोविंद चरणा प्रिय, की तुळशीला नाही का ते नमन करतात की हे गोविंद तुम्हाला तुळशी प्रिय आहेत. एक गोप म्हणते तुम्हाला तुळशी जरी अर्पण केली तर तुम्ही संतुष्ट होणार आहेत. गोविंद चरणार प्रिय म्हणून तुम्ही जे विष्णू पांडुरंग त्यांच्या चरणाला तुळशी लावली रोज, रात्री झोपताना ती खायची. तुळशी वारबाडायची नाही बरं, तुळशीला अतिशय न लागता तोडलं पाहिजे. आणि दुसरं द्वादशीला तोडायचं, एकादशीला तोडायचं नाही. आणि जे लाकडं येतात ते एकतर नदीला व्हायचे किंवा शेतामध्ये टाकायचे, नाही तर त्या माळी बनवायला द्यायचं, अपराध असतो. दुसरं तुळशी ज्या ठिकाणी तुमचे कपडे सुकवतात त्या कपड्याचं पाणी पडेल अशा ठिकाणी ठेवायचं नाही. किंवा काही लोक जिथं चप्पल बुटं सोडतात तिथं तुळशी ठेवतात, अपराध आहे. त्याचे सावलीहून पण चाललं नाही पाहिजे. पानं जर पडले तर त्याच्या बुडाला टाकून द्यायचे, कारण कृष्णाला ती खूप प्रिय आहे. त्याची सेवा जरी निस्ती करीत राहिले तुम्ही, त्याचे दोन फायदे, ऑक्सिजन असतं मटेरियलिस्टिक लाईफमध्ये, भौतिक आध्यात्मिक याचा खूप आहे. म्हणून इथं भागवतामध्ये कुंचित तुलसी कल्याणी गोविंद चरणा प्रिय, गोविंदाला प्रिय असणारे. आणि दुसरा असं म्हणतात तुळशी की जर कोणी अंतिम संस्काराला गेलं आणि त्याचा जो भक्त असेल तुळशी टाकले त्याला मुक्ती भेटते. हे तुळशीचं महात्म्य खूप आहे. तर या तुळशीचा वेगळा व्याख्यान होऊ शकेल. तर भगवंताला नंतर इथे गोपी कशा विराहतात की भगवंत एक गोपीसोबत गायब होतात. आणि सुखदेव गोस्वामी ते वर्णन करतात, अनन्य आरिदतो नुनम भगवान हरी ईश्वर, की ते राधाराणीसोबत पहिल्यांदा नाव येतं इथं. राधाराणीसोबत अदृश्य होतात. अदृश्य झाल्यानंतर भगवंत रासलीला केल्यानंतर पुढे ते म्हणतात की हे भगवंता तुमचे लीला कशा आहेत, तवा कथामृतम तप्त जीवनम, की ह्या जगामध्ये जे जीवन तप्त झालेलं आहे, व्यतीत झालेलं आहे, त्या कथा तुमच्या कशा आहेत, तवा कथामृतम तप्त जीवनम कवी बिरडतम कल्मशाम श्रवण मंगलम श्रीमदा भूई गृणंती ये भुरुदी जाना, की तुमचं श्रवण मंगल आहे आणि भुरी गृणंती ये जाना, ह्या लोकांसाठी काय आनंदाचे किरण आहे. म्हणून तुमच्या कथा जेव्हा ज्यांच्या जीवनात प्रॉब्लेम्स आले ना तर गीता भागवताचं वाचन करा. अर्जुनाच्या जीवनात प्रॉब्लेम्स आले, अर्जुनाने गीता ऐकली. राजा परीक्षेच्या जीवनात समस्या आल्या, श्रीमद भागवतम ऐकलं. तसं आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले तर इकडे तिकडे कुठे जाऊ नका, डायरेक्ट हे गीता भागवत ग्रंथ आहे त्यांचं वाचन करा किंवा श्रवण करा. कारण ह्या दोन्ही लोक यांच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये नसणारच आहेत. अर्जुनाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स काय होता, सगळ्यांना मारायचं होतं. आणि परीक्षेच्या राजात काय मोठा प्रॉब्लेम्स होता की आता स्वतः मृत्यूला सामोरायचं. पण दोन्ही मोठ्या संकटामध्ये यांनी कोणाचा आश्रय घेतला, ह्या दोन ग्रंथाचा आश्रय घेतला. आपल्याला हे शिक्षा आहे. म्हणून आपल्या जीवनात जेव्हा जेव्हा काही होतंय तर गीता भागवत सोडून दुसरे कुठे लागू नका, दुसऱ्या ग्रंथाला पण नाही, डायरेक्ट गीता आणि भागवत असा आश्रय घ्या. कारण संत तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवते करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवताचं श्रवण करायला सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा वाटलं काही पण असलं तर गीता घ्या. जे अध्याय जे चॅप्टर भेटल, जो श्लोक भेटल तो काढा आणि वाचा. तुमच्या सगळ्या समस्याचं उत्तर तुम्हाला भेटू शकेल, दुसरं जाण्याची गरज नाही. आणि हे असं केल्यानंतर त्या वनामध्ये एक दिवस, आता इथून सुंदर सुंदर लीला चालू होत्या.